नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वप्नामध्ये जेव्हा आपल्याला आपला स्वतःचा मृत्यू झाल्याचे दिसते, म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर स्वप्नामध्ये जेव्हा आपल्याला आपण स्वतः मृत झाल्याचे दिसतो, स्वतःला जेव्हा आपण मृत झाल्याचे पाहतो, तेव्हा त्या स्वप्नाचा नेमका अर्थ काय हे आपल्याला समजत नाही. त्याचबरोबर हे स्वप्न पडल्यानंतर मनामध्ये असाधारणशी भीती, त्याचबरोबर धडकी भरवणारे विचार हे आपल्या मनामध्ये येत असतात. खूप भीती वाटते. त्याचबरोबर या स्वप्नाचा अर्थ काय, हे स्वप्न मला का पडलं असावं, त्याचबरोबर हे स्वप्न सकारात्मक आहे की नकारात्मक, नेमका अर्थ या स्वप्नाचा काय होतो हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे बरेचसे चांगले वाईट विचार हे आपल्या मनामध्ये येत असतात. तर त्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण आपल्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, स्वप्नामध्ये जेव्हा आपण स्वतःला मृत झाल्याचे पाहतो, म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं की स्वप्नामध्ये आपल्याला आपलाच मृत्यू झाल्याचे दिसते, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय, त्याचबरोबर हा कोणता संकेत असू शकतो का, हे आपण पाहूयात. तर पहा, जेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये आपला स्वतःचाच मृत्यू झाल्याचे दिसतो, म्हणजेच आपल्याला स्वप्नामध्ये स्वतःचा मृत्यू झाल्याचे आपण जेव्हा पाहतो, तेव्हा या स्वप्नाचा अर्थ पुढीलपैकी असतो. म्हणजेच पहा की जुनी सवय किंवा परिस्थितीचा शेवट. आता पहा, जेव्हा आपण स्वतःचा मृत्यू झाल्याचे स्वप्नामध्ये पाहतो, म्हणजे तुमच्यातील एखादी वाईट सवय, जुने विचार किंवा नकारात्मक स्वभाव सोडून तुम्ही एका नवीन प्रवासासाठी तयार आहात, असा या स्वप्नाचा अर्थ असतो. म्हणजे पहा, जेव्हा तुम्हाला स्वप्नामध्ये स्वतःचा मृत्यू झाल्याचे दिसते, स्वतः मृत झाल्याचे आपण स्वतःला स्वप्नामध्ये पाहतो, तेव्हा त्या स्वप्नाचा अर्थ म्हणजेच की स्वतःचा मृत्यू पाहणे म्हणजेच तुमच्यातील एखादी वाईट सवय, जुने विचार किंवा नकारात्मक जो स्वभाव तुमचा होता तो सोडून तुम्ही आता एका नवीन प्रवासासाठी तयार आहात, असा या स्वप्नाचा संकेत असतो. त्याचबरोबर दुसरं म्हणजे हे स्वप्न जीवनातील एका मोठ्या बदलाचे किंवा परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. एखादे जुने नाते, नोकरी किंवा घराशी संबंधित अध्याय संपून नवीन सुरुवात होण्याची ही चिन्हे असू शकतात. त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या संकटात असाल आणि असे स्वप्न पडले, तर त्याचा अर्थ असा असू शकतो की तुमच्यावरील मोठे संकट हे टळले आहे आणि लवकरच तुमच्या समस्यांचे निवारण हे होईल किंवा होणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक समजुतीनुसार स्वप्नात स्वतःचा मृत्यू दिसल्यास, ज्या व्यक्तीचा मृत्यू आपल्याला स्वप्नामध्ये दिसतो त्या व्यक्तीचं आयुष्य हे वाढतं असं मानलं जातं. त्याचबरोबर पहा की कधी अतिविचार, भीती किंवा भविष्याबद्दलच्या चिंतेमुळेही आपल्याला अशी स्वप्न पडू शकतात. हे स्वप्न तुमच्या सुप्त मनातील भीतीचे प्रतिबिंब असू शकते. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर घाबरून न जाता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामींच्या उक्तीवर विश्वास ठेवा आणि हे स्वप्न तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा अंत आणि नवीन चैतन्याची सुरुवात असू शकते. हा पॉझिटिव्ह विचार, हा सकारात्मक विचार तुम्ही मनामध्ये रुजवून टाका. त्याचबरोबर स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप नक्की करा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आज तुमचा जो प्रश्न होता, म्हणजे स्वप्नामध्ये स्वतःचा मृत्यू झाल्याचे पाहणे, तर या स्वप्नाचा अर्थ आणि संकेत आपण सांगितलेत. तर हा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला, त्याचबरोबर तुमचे आणखीही काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये मांडा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.